एका वक्तव्याने तरुणांचा संताप उसळलाय आणि सोशल मीडियावर जन्म झाला एका भन्नाट पक्षाचा, कॉकरोच जनता पार्टी। फक्त मजा म्हणून सुरू झालेली ही चळवळ आता इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे। 15 मे 2026 रोजी एक वादग्रस्त वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेत आलं। CGI सूर्यकांत यांच्या विधानाचा अर्थ असा घेतला गेला की बेरोजगार युवकांची तुलना कॉकरोच आणि पॅरासाइट्सशी करण्यात आली आहे। हे वक्तव्य समोर आल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली। अनेक तरुणांनी याला बेरोजगारांचा अपमान असं म्हटलंय। नंतर CGI यांनी स्पष्ट केलं की त्यांचा उद्देश बेरोजगार युवक नव्हते, तर फेक डिग्री वापरणाऱ्या लोकांवर टीका केली होती। पण तोपर्यंत इंटरनेटवर हा विषय पूर्णपणे पेटला होता। यानंतर अभिजित दीप नावाच्या एका तरुणाने या संपूर्ण वादाला सटायरमध्ये बदललं आणि तयार केली कॉकरोच जनता पार्टी। पार्टीचं नाव मजेशीर असलं तरी त्याचं मॅनिफेस्टो मात्र लोकांचं लक्ष वेधून घेणार आहे। या पार्टीने काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत। यामध्ये महिलांसाठी 50% आरक्षण, मीडिया स्वातंत्र्य, पक्षांतरावर कडक कारवाई, निवृत्त न्यायाधीशांना राजकीय पद न देणं, तसंच तरुणांसाठी रोजगारावर थेट चर्चा यामध्ये केली जाणार आहे। यामुळे अनेक तरुणांना ही चळवळ रिलेबल वाटू लागली आहे। सर्वात महत्त्वाचं आश्चर्य म्हणजे फक्त 2 दिवसात 40,000हून अधिक लोकांनी या पार्टीला सपोर्ट केलाय। इंस्टाग्राम अकाउंटवर तर 1,70,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स यांनी मिळवलेत। सोशल मीडियावर मीम्स, पोस्ट आणि चर्चांना अक्षरशः पूर आलाय। इतकंच नव्हे तर TMCच्या महुआ मोइत्रा आणि कीर्ती आझाद यांसारख्या नेत्यांनीही या सटायरिकल मोहिमेला पाठिंबा दिलाय। आता एक प्रश्न तुम्हालाही, जर अशी एखादी पार्टी खरोखरच निवडणुकीच्या मैदानात उतरली आणि खरंच तरुणांच्या मुद्द्यावर बोलली, तर तुम्ही अशा पार्टीला सपोर्ट कराल का? तुमचं एकूणच काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवशक्ती YouTube पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।